संयम हा फक्त ग्रंथ वाचनानेच मिळतो. गटविकास अधिकारी गणेश मंडलिक. समग्र शिक्षा पंचायत समिती दापोली आयोजित महावाचन महोत्सव व ग्रंथ प्रदर्शन. खूप वाचन करता, पण संयम हा फक्त ग्रंथ वाचनानेच मिळतो, असे मनोगत दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी महावाचन उत्सवनिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन महोत्सवात NK वराडकर कॉलेज दापोली येथे मनोगत व्यक्त केले. प्राचार्य भारत कराड यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या ग्रंथोत्सव प्रसंगी प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, रानडे मॅडम, गोखले वाचनालयाच्या खरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती उपस्थित होते. यावेळी वाचनाचे महत्त्व सांगताना मंडलिक यांनी पुढे सांगितले की वाचनाशिवाय तरणोपाय नाही. यापुढे बुकेंपेक्षा पुस्तकच भेट देण्याचा संकल्प करूया. पुस्तके वाचली पाहिजेत, भेट दिल्या पाहिजेत. व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तक वाचन फार महत्त्वाचे. स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा पुस्तकातूनच मिळते. आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठीही वाचन महत्त्वाचे आहे. पुस्तक प्रेरणा देतात, घडवतात. अन्नासारखेच वाचन संस्कृती गरजेची आहे. दापोली आपली साहित्यिकांची भूमी. पूज्य साने गुरुजींच्या पावनभूमीतील अनेक नवरत्नांच्या या खाणीत अनेक साहित्यिक होऊन गेले. तो वारसा जपणे यासाठी हल्लींचे कवी, साहित्यक प्रयत्न करत आहेत. साहित्याची परंपरा लाभलेल्या या भूमीत हे ग्रंथ प्रदर्शन होत आहे. याचा लाभ सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी घ्यावा, असेही त्यांनी पुढे सांगितले. तर प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी प्रास्ताविकात महावाचनाचा दुसरा टप्पा 22 जुलै ते 31 ऑगस्ट शाळा स्तरावर लाभवला असून वाचन महोत्सव दुसरा टप्पा यशस्वी होत असताना या ग्रंथ महोत्सवामुळे बुद्धीला एक खुराक मिळेल. वाचन संस्कृती वाढावी, वाचनाचे महत्त्व कळावे, या कामी हा ग्रंथ प्रपंच असल्याचे बळवंतराव यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. तसेच जावे पुस्तकांचे गावी याविषयी सांगत असताना त्या गावातील पेठा या पुस्तकांच्या नावाने असल्याचे सांगितले. तसेच दापोली शहरातील सर्व कॉलेजकडून शिक्षण विभागाला चांगले सहकार्य लाभत असल्याचे बळवंतराव यांनी पुढे सांगितले. तर सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात यांनीही संस्कार ग्रंथ व पुस्तक आपली व्यक्तिमत्व घडवतात. महान व्यक्तींचे वाचन केल्याने आपण कोण आहोत तसेच आपले कोतेपण दिसून येते. अग्रलेख वाचले तर आपण अग्रेसर राहू. व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आपण काय वाचले पाहिजे हे समजून आले आणि आपण वाचन संस्कृती जोपासली तर आपल्याला काही कमी पडणार नाही, अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थी श्रीराम आगरकर यांनी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री सन्मान फार पूर्वीपासूनच आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसह बुद्धी, धन, शक्ती यांचीही गरज महत्त्वाची असते. अर्थात सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा अशा स्त्री देवतांमुळे स्त्री सन्मान मिळतो. स्त्री सन्मानापेक्षा पुरुष मर्यादा समजणे गरजेचे आहे, असे त्यांनी मत मांडले. तर अध्यक्षीय मनोगतात महावाचन महोत्सव म्हणजे पुस्तकांचा सहवास, विश्वास, प्रवास. मुलांनी वाचावं हे योग्यच आहे, पण काय वाचावं हे माहीत असणे गरजेचे आहे. ते घ्यायचे असेल तर अधिकच घ्यावे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यकही मदत करू शकतो. मुलांना मोबाईलमधून बाहेर काढा आणि वाचन करण्यास प्रेरित करा. तंत्रज्ञानातून नवनिर्मिती होत नाही, जे आहे ते त्यातूनच मिळते, पण आपण त्यामध्ये भर घालून मुलांना वाचनप्रेमी करा, असा सल्लाही अध्यक्ष भारत कराड यांनी दिला. पूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन दापोलीतील प्रथित यश लेखक पदवीधर शिक्षक बाबू घाडीगावकर यांनी केले. या ग्रंथ प्रदर्शनात गोखले ग्रंथालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, कर्वे हायस्कूल, मुरुड, AG हायस्कूल, बुटाला हायस्कूल, गावतळे, NK वराडकर कॉलेज, माटवण हायस्कूल आदी ठिकाणाहून ग्रंथ प्रदर्शनात मांडले होते. शेकडो पुस्तके, ग्रंथ यांची मेजवानीच जणू वाचकांना मिळाली. शहरातील सर्व शाळा, कॉलेज यांच्यासह तालुक्यातील असंख्य विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या महोत्सवास भेट दिली. सोहळा यशस्वी करण्यासाठी गटसमन्वयक, साधन व्यक्तींचे विशेष सहकार्य लाभले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.